Hi, welcome to my kitchen. Meet my most favorite chef in the world today. Introducing my dearest mom, Rajani. I call her Ai. Ai, an artist, a nature lover, an incredible cuisinier, has been making delicious food for years for all of us. She's the inspiration for me to get into cooking. Nothing can beat the taste, the flavor, the presentation, and most importantly, the expression of love through amazing blend of spices, making all mouth-watering dishes. The joy she exudes while making every dish is simply amazing. Here you go. I'll be bringing very special and authentic food from her kitchen to our YouTube kitchen. Enjoy! आज मी कणकीचे दिवे दाखवणार आहे तुम्हाला. सगळीकडे करतात अशी पद्धत आहे आपल्याकडे. कणकीचे दिवे, खीर करायचे, देवांची पूजा करायची, तिथे लावायचे. तर ह्या कृती करताना पहिल्यांदा आपण काय करायचं, साधारण ह्या आकाराचे म्हणजे वाटीभर साधारण गुळ होईल हवा, ह्या आकाराचे 3 खडे असे भिजत घालून ठेवले एक वाटीभर पाण्यामध्ये. ओके. आणि थोडंसं पाणी कमी जास्ती झालं तरी चालतं, पण खूप पाणी झालं तर खूप कणिक भिजवायला लागते. त्याच्यासाठी थोडं पाणी घालायचं. आणि मग हे जे विरघळलेला गुळ आहे हा, ह्याच्यामध्ये हे थोडंसं तेल घातलंय, 1 चमचा 1.5 चमचा, 1 चिमटीभर मीठ आणि 1-2 चिमटी सोडा एवढं घालायचं. सोडा अशासाठी घालतो आपण की ते कडक होत नाही, त्या दिवे अगदी घट्ट असे होत नाही, थोडेसे हे हलके. आणि मग ह्याच्यामध्ये राहील तेवढी कणिक भिजवायची. ओके. आता हे दिवे नुसतेच खातात का? नाही, त्याच्याबरोबर काय? त्याच्याबरोबर तुम्ही शेवयांची खीर करा किंवा रव्याची खीर करा. मग आपण नैवेद्याला तर खीर करतोच, तर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, तर खीर, वरण, पुरण, भात असा सगळा स्वयंपाक असतोच आपला. तर ती खीर तुम्ही कशाचीही करा, मग ते दिवे जे आपण करतो ती खीर घालून खातात, त्याच्यावर तूप आणि खीर घालून सुंदर लागतं. Great. Wow, I'm eager to do it now. Yes. Thank you. All right. So आता आम्ही स्टीम करून हे मगाशी मळलेल्या कणिकेचे अशा टाईपने आम्ही दिवे केले होते, जसे आपण रेग्युलर करतो तसे. आणि हे सगळे दिवे साधारण 12 दिवे आहेत. ते सगळे दिवे आम्ही माझ्या इन्स्टंट पॉटमध्ये स्टीम केले फक्त 8 मिनिटं. आणि ते होते तोपर्यंत मी ऑन द साईड थोडी रव्याची खीर केली, जी माहिती आपल्याला कशी करायची ते. आता टेक्निकली खीर हे आपण दिव्यामध्ये खीर भरायची अशी वाटी देते आणि सगळ्यात पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचा दिव्याचा. जरा धर एक तूप घालायचं त्याच्यावर थोडंसं आणि देवाला नैवेद्य दाखवायचं. आणि आम्हाला सगळं करता आलं सुपर. सुपर. खा, एन्जॉय.